नमस्कार. आज संवादच्या या भागामध्ये आपल्याबरोबर आशा सुभेदार व दिलीप सुभेदार हे आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही या इथं सुभेदार कुटुंबामध्ये कसा परिचय आहे हा तुमचा थोडासा कमी आहे. बरोबर. तर तरी देखील तुमच्या माहेरचं म्हणजे माहेरचं आडनाव, तुमचं माहेरचं नाव आणि तुमचं बालपण याच्या संदर्भात आम्हाला सर्वांना थोडीफार माहिती अशी तुम्ही सांगा. बरोबर. माझं माहेर पानसे. नाव माहेरचं आशा आहे. खरं सुभेदारांकडचं नाव दीप्ती आहे, पण सगळे मला आशा सुभेदार म्हणूनच ओळखतात, त्यामुळे आशा सुभेदार हेच नाव हरकत नाही धरायला. आम्ही पानसे म्हणजे भोर भोळी त्या बाजूचे पानसे. आमचं लहानपण सगळं गेलं ते मुख्यतः मुंबई, आणखी नंतर कोल्हापूरमध्ये. तर मुंबईमध्ये शालेय शिक्षण सगळं झालं ते किंग जॉर्ज तेव्हाचं, म्हणजे आत्ताचं मला वाटतं राजा छत्रपती हायस्कूल वगैरे आहे नाव त्याचं. तर तिथे मी 9वीपर्यंत शिकले. मी, माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ सुद्धा. माझे वडील सरकारी ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये होते आणि 8वी नंतर त्यांची बदली झाली कोल्हापूरला. त्यामुळे 9वी, 10वी आणि 11वी असे 3 वर्ष मी कोल्हापूरला शिकले आणि नंतर कॉलेजची 4 वर्ष. तर मुंबईचं तेव्हाची मुंबई म्हणजे खरोखर खूपच छान होती. म्हणजे जवळजवळ 60s मधली गोष्ट असेल. त्यामुळे ती मुंबई आत्ता म्हणजे अजूनसुद्धा मनामध्ये आहे आणि ती मुंबई आम्ही खूप एन्जॉय केली. तेव्हाची गर्दी नव्हती. आम्ही असं एकटे लहान म्हणजे भाऊ बहिणी आम्ही हिंडत होतो, लोकलनी एकटे प्रवास करत होतो. आणि वडिलांची आमचे नातेवाईक फक्त म्हणजे तसे फारसे मुंबईत नव्हते. एक आत्या फक्त मुंबईत होती. पण मुंबईमध्ये असताना एक हे झालं की आमच्या घरामध्ये वडिलांना स्वतःला क्रिकेट आणि राजकारण या दोन्हीची खूप आवड होती. त्यामुळे घरात सतत राजकारणावर चर्चा, इव्हन रेबॉन स्टेडियम चौपाटी हे शनिवार रविवारचं फिरणं. तर हे सगळं आणि कल्चरली थोडंसं फरक तेव्हाचा असा होता की आम्हाला शिवाजी पार्कवर जेव्हा कोणत्या मोठ्या मोठ्या व्यक्त्यांची भाषणं व्हायची तेव्हा वडील कंपल्सरी घेऊन जायचे. तेव्हा म्हणजे फारसं कळो न कळो पण बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांचे आम्ही व्याख्यानं प्रत्यक्ष तिथे ऐकलेली. इव्हन अत्रेयांची व्याख्यानं किंवा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची व्याख्यानं. आणि तेव्हा त्या काळामध्ये कल्चर असं होतं की गणपती किंवा नवरात्रीमध्ये जे पूर्वीच्या काळी व्हायचे तसे छान कार्यक्रम व्हायचे. म्हणजे सुंदरपैकी गाण्याचे कार्यक्रम, नाटकं बसवलेली असायची. तर ते सगळं आम्ही असं खूप कल्चरली खूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो होतो आणि खूप छान वाटायचं. म्हणजे तेव्हा मुंबईहून जेव्हा कोल्हापूरला बदली झाली तेव्हा एकदमच मुंबई टू कोल्हापूर असं मोठं शिफ्ट होतं ते. पण कोल्हापूरचं एकतर वातावरण खूप छान होतं. कोल्हापूर गाव छोटं होतं. आणखीन कोल्हापूरला गेल्यावर आमची सांस्कृतिक जरा जास्त भरभराट झाली असं म्हणता येईल. कारण कोल्हापूरला खूप आम्ही मराठी नाटकं अगदी मनसोक्त बघितली. कारण एकतर खूप वॉकेबल डिस्टन्सवर थिएटर असायचं. म्हणजे आम्ही मुली बायकासुद्धा आईच्या मैत्रिणी आम्ही सगळं जात होतो एकट्या. आणि ते सगळं गाण्याचे कार्यक्रम किंवा ऐतिहासिक काही व्याख्यानं. तेव्हा कसं होतं शाळा कॉलेजमध्ये सुद्धा वि. स. खांडेकरांना बोलवायचे, बालाजी पेंढारकरांना बोलवायचे, मंगेशकर कुटुंबियांपैकी कोणीतरी यायचे. तर तो सगळा असं इम्पॅक्ट असं इनडायरेक्टली सगळा मनावर चांगल्यापैकी झाला. आणि वडिलांचं तसं टुरिंगचा थोडा जॉब असल्यामुळे त्या काळामध्ये आम्ही कोल्हापूरच्या आसपासचा बराचसा परिसर, खूप सुंदर परिसर, खूप छानपैकी आम्ही बघितला आणि एन्जॉय केला. असं दोन्ही मुंबई आणि कोल्हापूर दोन्ही माझं लहानपण म्हणजे खरोखर तर आपण टिपिकल म्हणून उबदार म्हणा, सिक्युअर्ड असं आणि अगदी व्यवस्थित हे गेलेलं होतं माझं. त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्समध्ये आणि
त्याच्यानंतर मग वडिलांची बदली झाली पुण्याला. तेव्हा मी फक्त 3 वर्ष मी पुण्यात राहिलेले, त्यामुळे मला पुण्याची अशी खूप पुणेकर असं म्हणता येणार नाही मला स्वतःला. कारण आम्ही जेव्हा सुट्टीला यायचो पुण्याला तेव्हा फक्त 2-4 दिवसासाठी हिंडायचो इकडे तिकडे, त्यामुळे मला संबंध पुणं सुद्धा जास्त माहितीचं नव्हतं म्हणजे लग्न होईपर्यंत. कारण ठराविक भागात जायचं. तेव्हा मी नोकरी करत होते पुण्यात लग्नाच्या आधी, तर ऑफिस टू घर, आणखीन तो तेवढाच असा एक नातेवाईक सगळे पुण्यात होते. त्यामुळे टिपिकल एक पुण्याचं एक वातावरण जे असतं किंवा म्हणतात तसं मला असं खूप अनुभवाला मिळालेलं नाही. लग्नाच्या आधी नोकरी करत होती? हां, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 3 वर्ष पुण्यातच नोकरी करत होते. आम्ही राहत होतो कर्वे रोडला आणि शिवाजीनगरला ऑफिस होतं. त्यामुळे पण तेव्हाच काय नोकरी म्हणजे काय मजेसाठीच होती ती, त्यामुळे काय फारसं त्याला सिरियसनेस नव्हता. शनिवार रविवार सुट्टी असायची तेव्हा भरपूर हिंडायचं. आयुष्य छान चाललं होतं एकंदर. ते शिक्षण आणि नोकरी अशी पुण्यात झाल्यानंतर लग्न जेव्हा जमलं त्यावेळेला पुण्यातच होती का कोल्हापूरला? नाही, लग्न जमलं तेव्हा मी पुण्यातच होते, नोकरी करत होते. आणि लग्न जमलं तेव्हा सुद्धा म्हणजे आधी नोकरीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे घरी चालू होतं लग्नाचे विषय. मग ते सुभेदारांकडचं स्थळ आलं आणि लग्न ठरलं. आणि लग्न झाल्यावर लगेच अहमदाबादला शिफ्टिंग? म्हणजे लग्न ठरलं खरं आमचं ऑक्टोबरमध्ये लग्न ठरलं. लग्न झालं फेब्रुवारीमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्यावर आम्ही 1 मार्चच्या सुमारास अहमदाबादला आलो. म्हणजे सुरुवातीपासून? अगदी सुरुवातीपासूनच. म्हणजे मुंबई, पुणे, आपलं कोल्हापूर, पुणे आणि मग अहमदाबाद. अहमदाबादला ज्या वेळेला तुम्ही इथं आला, आणि दिलीपची नोकरी तर फिजिकल लॅबोरेटरी म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची आणि एका दृष्टीने डिवोटेड अशा स्वरूपाचं काम असल्या कारणाने या इथली परिस्थिती किंवा या इथं कसं काय सुरुवात झाली, काय झालं, याही संदर्भात थोडीफार माहिती किंवा थोडंफार या गोष्टी ह्या ऐकायला आवडतील आम्हाला. पुण्याहून अहमदाबाद म्हणजे खरं तर अहमदाबादला आले तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेरच प्रथम आलेले होते मी, आणि अहमदाबादविषयी काही माहिती नव्हती. इस्रोविषयी इव्हन थोडीफार कमीच माहिती होती. अहमदाबादमध्ये आल्यानंतर एकतर मार्चमध्ये आल्यामुळे जो उन्हाळ्याचा फटका पहिलाच बसला तो बसलेला होता. आणखीन मग 2-4 दिवसातच लक्षात आलं की यांचं कामाचं जे स्वरूप आहे ते फार वेगळं आहे. म्हणजे ते आपल्याला वेळ देऊ शकणार नाहीत हे लक्षात आलं होतं लगेचच. पण झालं तो असं की एकतर मैत्रिणी नव्हत्या, कारण शाळा कॉलेज इथे झालेलं नव्हतं, इथले कोणी इथे नातेवाईक कोणीही नव्हते, आणि ऑफिसचे जे लोक होते ते सगळे कॉस्मोपॉलिटिन होते, काही महाराष्ट्रीयन लोक होते. त्यामुळे मग लक्षात आलं की आपल्याला इथे कोणीच नाही, म्हणजे हे आपण आपल्याच ह्याने आता उभं राहायला पाहिजे. यांचं ऑफिसचं वेळ जरी 9 ते 5:30 असली तरी जायची वेळ फिक्स होती, यायची वेळ कधीच फिक्स नव्हती. म्हणजे कधी रात्री 2-2:30 पर्यंत सुद्धा घरी यायचं काही हे नसायचं. म्हणजे काम तसं होतं त्यांचं. आणि सुरुवातीला एकतर मोबाईल म्हणजे इव्हन फोन सुद्धा नव्हते, मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता तेव्हा, व्हेकल नव्हते, त्यामुळे ऑफिसला जाणं येणं पायीच असायचं. आणि तो रस्ता थोडासा ऑफिसच्या जवळ म्हणून आम्ही जे घर घेतलं होतं तो थोडा निर्मनुष्य असा रस्ता होता तेव्हा, त्यामुळे घरी येईपर्यंत त्याची जरा काळजी वाटायची. सुरुवातीला मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे आधी माहिती असतं तर आपण एक बॅग भरून पुस्तकं आणली असते. तर ती पुस्तकं मिळाली नाहीत मला. तर मी 2-3 दिवशी म्हटलं आता जरा घराच्या बाहेर पडूया. भाषेचा प्रॉब्लेम असा होता की गुजराती थोडंफार मुंबईत राहिल्यामुळे येत होतं, पण तेव्हा गुजरातमध्ये इथे अहमदाबादमध्ये लोक फारसे हिंदी किंवा इंग्लिश बोलत नव्हते बाहेर. त्यामुळे मी बाहेर जरा पडले. आणखीन म्हटले ह्या रस्त्याने ह्या बाजूला थोडं ह्या बाजूला थोडं असं जाऊन एक चक्कर मारून कुठे लायब्ररी दिसते का बघावं. तर साधारण मी 1/2 किलोमीटर इकडे तिकडे फिरले असेल, पण कुठेही बुक स्टॉल, लायब्ररी, पेपरचा स्टॉल काहीच नाही.
मग म्हटलं हे जरा आपली चूक झाली, हे जरा माहिती असतं आधी तर कुठे म्हटलं तर पुस्तक वाचायला नाही आपल्याला. तेव्हा जरा म्हटलं जरा चुकलं आपलं. मग हळूहळू ओळखी म्हणजे जे मग नॅचरली जे मराठी फॅमिली ऑफिसमधल्या होत्या त्यांच्याशी थोड्याफार ओळखी झाल्या. बरं तेव्हा सगळेच आम्ही सेम एजचे, सगळ्यांची तेव्हा मुलंही लहान, त्यामुळे असं एकमेकांना फार वेळ देता येण्यासारखा कोणाकडे वेळही नसायचा. मग हळूहळू कळत गेलं की म्हणजे आता हे आपल्यालाच ह्याच्यातून काहीतरी करायचं आहे. पण तेव्हा असं होतं की मराठी पेपर घरामध्ये यायचा नाही. म्हणजे एक टाइम्स ऑफ इंडिया यायचा, म्हणजे हे लोकांचं बॅचलर असल्यामुळे तो पेपरवाला कधी येईल, पेपर टाकेल, त्यामुळे कधी कधी 10 पेपर घरात पडलेले असायचे. मग ते पेपर वाचायचे, अधाशासारखे पेपर वाचायचे. आणखी मग 15-20 दिवसातच लक्ष कळलं यांना ऑफिसमधनं की आपल्याला मेमध्ये US ला जायचं आहे त्यांना ऑफिसच्या कामाला. आता अजून म्हटलं आमची जण ओळखी झालेली नाही आहे खरं तर. एप्रिलमध्ये 1 महिना गेला, इथला उन्हाळा. बरं इथलं साधारण वातावरण हे सगळं बघून असं वाटायचं की बाहेर पडण्यासारखं काही नाही आहे आसपास असं फारसं. तोपर्यंत ह्यांची US ला जायची ह्यांची तयारी, मग ऑफिसची दृष्टीने त्यांच्या कामाची तयारी. त्यामुळे मग ते जेव्हा मेमध्ये US ला गेले तेव्हा मी 1 महिनाभर 1-1.5 महिना पुण्याला गेले. तर पुण्याला गेल्यावर मी लक्षात हे ठेवलं की आपण एक 10-12 पुस्तकं इथे घेऊन यायची आता ह्याच्यापुढे. हे US मधनं परत आल्यानंतर अहमदाबादमध्ये आलो आम्ही परत. आणखीन मग मी बऱ्यापैकी पुस्तकं आणली होती. सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं की नातेवाईक कोणी नाहीत, मैत्रिणी कोणी नाहीत, त्यामुळे मग करायचं काय. फॉर्च्युनेटली असं होतं की आम्ही जिथे राहत होतो तर एक ओल्ड कपल होतं, त्यांच्या बंगल्यामध्येच आम्ही एका भागात राहत होतो. तर काकांना थोडंफार मराठी कळायचं, त्यामुळे ते काही झालं की मला त्यांचा असा भयंकर आधार वाटायचा की कुठला शब्द अडला किंवा काही झालं तर मी काकांना जाऊन विचारायचे की ह्याचा अर्थ काय. मग त्यांनी बऱ्यापैकी ते मला समजून घेत होते. पण त्यांनी दोघांनी असं अगदी आईवडिलांसारखं प्रेम केलं आमच्यावर आणि तो एक आधार मिळाला आम्हाला. मग हळूहळू लक्षात आलं की आता हे आपण आपल्या ह्याने फिरणं केलं पाहिजे. मग हळूहळू ऑफिसच्या लोकांच्या ओळखी वाढायला लागल्या. बरं ऑफिसचे लोकसुद्धा सगळे विविध प्रांतातनं आलेले, त्यामुळे मग थोडा नाही म्हटलं तरी कल्चरली डिफरन्स. पण मग ते उलटं जास्त आवडायला लागलं की आपण टिपिकल मराठीच ह्याच्यातून जे वावरतोय त्याच्यापेक्षा हे जरा वेगळं आहे पण चांगलं आहे हे असं. तर सुरुवातीच्या काळामध्ये मग वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये जे अगदी पूर्वी आपण म्हणायचो ना बायका हळदी कुंकू कशासाठी करतात की 4 बायका एकत्र याव्यात म्हणून. म्हणजे असं तेव्हा आम्ही त्या भावनेने हळदी कुंकू करायला लागलो की चला त्यानिमित्ताने आपल्या 4 बायका ओळखी होतील, मग वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या का होईना. मग हळूहळू ते आम्ही कस्टम मुद्दामून सुरू ठेवली. मग ते हळदी कुंकाच्या निमित्ताने मराठीच नाही बाकीच्या बायका यायला लागल्या. मग हळूहळू ओळखी वाढायला लागल्या. मग यांचे काही मित्र, मग काही त्यांच्या बायका, असं मग तो हळूहळू एक ग्रुप जमत गेला. फॉर्च्युनेटली सगळे लोक चांगले भेटले, मुख्य सगळे डॉक्टर चांगले भेटले. कारण जेव्हा मुली लहान होत्या इथे तेव्हा फोन नव्हते, कम्युनिकेशन काही नव्हतं, त्यामुळे काही झालं की लगेच आई आता काय करू असं काही नव्हतं. त्यामुळे डॉक्टर म्हणजे अगदी देव असायचा. म्हणजे मी अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी सुद्धा डॉक्टरला विचारायचे की आता काय करू आणि काय देऊ ह्यांना मुलींना. मग मुलींचे हळूहळू शाळा हे सुरू झाल्या, शाळेचे ॲडमिशन. मग ते बाहेरची सगळीच कामं मी माझ्यावर घेतली कारण यांना एक तर वेळ नसायचा. म्हणजे बँकेची कामं, पोस्टाची कामं, कारण तेव्हा पत्र लिहिणं हा एकच हे पर्याय होता सगळीकडे. ती सगळी कामं एकंदर म्हणजे मुलींच्या शाळा, त्यांचे स्कूलचं हे सगळं ते सगळं मी म्हणजे माझ्यावर आपोआपच आलं ते. पण मी ते एन्जॉय केलं खरं तर. म्हणजे असं नाही की अरे बापरे आता काय करू, चुका होत गेल्या, शिकत गेलो, तसंच पुढे होत गेलं. सुरुवातीला इव्हन अहमदाबादला आले तेव्हा माझ्याकडे कुकिंग गॅससुद्धा नव्हता. स्टोव जवळजवळ 10 वर्ष स्टोव वापरला कारण गॅसचं शॉर्टेज होतं इथे. गॅसच्या शॉर्टेजबरोबर शॉर्टेज होतं इथे अहमदाबादमध्ये सिव्हिअर पाण्याचं, जे कधीच म्हणजे इतके वर्षात आम्ही पुण्यात असेपर्यंत कधीच अनुभवलं नाही. मुंबई, कोल्हापूर, पुणे
तर इथे म्हणजे कसं असायचं की प्रत्येक सोसायटीची बोर्स असायची पर्सनल, आणि पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे ती बोर ऑल ऑफ ए सडन कधी ड्राय होऊन जायची. ड्राय झाली बोर की पाणी नाही. मग तेव्हा ते कधीतरी टँकरवर अवलंबून राहा, किंवा मग अक्षरशः खाली 5-5 फूट खाली खड्डे खोदा, त्याच्यामधनं पाणी भरा, ते स्टोअर करून ठेवा. ह्या सगळ्यांमध्ये मुलींच्या शाळा, अभ्यास, त्यांचे विविध सगळे प्रकार, त्यांच्या ऑफिसच्या वेळा, ते सगळं चालू झालं. मीन टाईम यांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या रॉकेटच्या प्रोग्राममुळे 1-1, 1.5 महिना साऊथमध्ये श्रीहरिकोटाला जावं लागायचं. थुंबा आणि श्रीहरिकोटा. आणि तेव्हा ट्रान्सपोर्टसुद्धा काही असं इझिली नव्हता की तुम्ही पटकन रेल्वे बुकिंग केले आणि गेलाय. त्यामुळे आणि कम्युनिकेशन नाही. एकदा ते गेले की कधीतरी ते यायच्या आत कधीतरी एक पोचल्याचं पत्र घरी यायचं. म्हणजे ते 1-1.5 महिना तो मुलींबरोबर राहणं किंवा त्यांचं सगळं सांभाळणं, हे सगळं मग केलं मी. त्याच्यानंतर मग मुलींच्या शिक्षणामध्ये कधी पेरेंट्स टीचर मीटिंग किंवा मुलींचे आता जे विविध प्रकार स्कूलचे असतात, प्रोजेक्ट करा, हे करा, तर त्या सगळ्यामध्ये मग माझा वेळ म्हणजे जवळजवळ वेळ पुरायचा नाही मला. म्हणजे एकतर पाण्याचं शॉर्टेज, सगळ्यांच्या वेळा सांभाळायच्या, आणि व्हेकल काही नव्हतं हाताशी. त्यामुळे मग काही झालं, मुलींच्या स्कूलमधनं काही फोन आला की रिक्षा करा आणि पळा, मुलींना शाळेत घेऊन या. आणि तेव्हा सुरुवातीला अहमदाबादला एकतर कम्युनल राईड्स सुद्धा खूप व्हायचे, दंगली असायच्या. तो ठराविक रथयात्रेचा काळ आला की दंगली सुरू. म्हणजे तेव्हा ते एक टेन्शन असायचं. मुलींना तो स्कूलमध्ये नेणारा रिक्षावाला आला नाही, स्कूलमध्ये तर काही असं ऑफिशियली सुट्टी द्यायचे नाही ते, परंतु मग त्यांना मुलींना सोडून या, पुन्हा ते घरी येईपर्यंत धाकधूक, असं सगळं ते वातावरण जरा वेगळं होतं. ते शेजारी आणि सहकारी, शेजारी आणि सहकारी आपले नातेवाईक, अगदी अगदी अशा पद्धतीने पुढे सर्व अगदी अगदी. पण लोक खरोखर खूप चांगले भेटले आणि सगळ्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे मदत केली. कारण व्हायचं काय की सगळ्यांच्याच घरी हा प्रॉब्लेम असायचा की एकदा नवरा टूरवर गेला की सगळे आपले आपणच आहोत. त्यामुळे मग हे प्रत्येकालाच गरज होती. आणि प्रत्येक वेळी तुम्ही कोणाला कोणाकडे जाणार आणि कोणाला बोलवणार, आपल्या घरी माहेरी किंवा शक्यच नव्हतं. गावी कसं जाणार, शक्यच नव्हतं. तेवढ्या सोयी तिथे त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या. इव्हन रेल्वेचं रिझर्वेशन सुद्धा तेव्हा मिळायचं नाही. म्हणजे बाकी तर ट्रान्सपोर्ट काही नव्हतं, इव्हन बसेस सुद्धा नव्हत्या तेव्हा. त्यामुळे ते कसं टोटली जणू की आपण रिमोट याच्यात आलोय असं सुरुवातीला वाटायचं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं एवढा विचार करायला वेळच नव्हता. कारण मुख्य प्रश्न म्हणजे काय की आजारपणाने तरच जास्त करून प्रश्न येतो. पण त्यावेळेला दुसरं काही पर्याय शेजारचा मनुष्य आपला नातेवाईक. बरोबर. एक किस्सा म्हणण्यापेक्षा हे टूरवर गेलेले होते. आणखीन त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये ते जवळजवळ बेंगलोरला त्यांचं जे प्रोजेक्ट होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1-1.5 महिना ते बेंगलोरला असायचं. असे 2 वर्ष चालू होतं. तर त्या काळामध्ये अहमदाबादमध्ये एकदा इतका तुफान पाऊस पडला की आम्ही तेव्हा टेनामेंटमध्ये राहत होतो आणि ते पाणी इतकं भरत गेलं की जवळजवळ आमच्या आता घराच्या आत पाणी येणार. आणि रात्रभर पाऊस चालू. दोन्ही मुली लहान होत्या. आता म्हटलं करायचं काय, शेजारी सगळे लोक होते, पण अशा वेळेला बोलवणार कोणाला काय आणि करणार काय. मग एकंदर सगळं बघितलं आणि मी बाहेरच्या खोलीमध्ये मोठं असं पलंग दिवाण होता आमचा. दोन्ही मुलींना त्याच्यावर बसवलं. आवश्यक होत्या तर वस्तू तिथे ठेवल्या. घरातलं जे काय होतं ते तिथे ठेवलं. म्हटलं अगदीच वर्स्ट केस काही आलं तरी एवढं घेऊन आपण बाहेर पडायचं. फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. आणि त्यातनं असे बरेच त्याच्यामधनं बाहेर पडलो. या सगळ्या याच्यामध्ये गंमत कशी झाली की बघा की एकतर याची नोकरी ही वेगळ्या प्रकारची आणि परमुलुखच म्हणायचं. म्हणजे आपण महाराष्ट्र सोडून राज्यात आल्यानंतर अशा ह्याच्यामध्ये इथं एवढं सगळं आणि कॉस्मोपॉलिटन वातावरण, म्हणजे आपले सण वार उत्सव ते याच्यापासून सगळ्यापासून दूरच पडले. तर त्याचा परिणाम मुलींवर कुठे झाला का की मुलींना कॉस्मोपॉलिटन वातावरणामुळे काही फरक जाणवला का?
म्हणजे जाणवतो का? जाणवतो म्हणण्यापेक्षा मला त्यांना मोठं करताना ह्या सगळ्या गोष्टी खूप जाणवल्या. कारण सुरुवातीला इथे आलो तेव्हा नॅचरली आपल्या मनात तिकडचं सण वार उत्सव किंवा ते सगळं डोक्यामध्ये होतं की आपणही आपल्या पद्धतीने करू इथे. पण ते मुलींना नेमके त्यांच्या शाळेला सुट्ट्या नसायच्या किंवा त्यांच्या दृष्टीने असं असायचं की हे काय मग नागपंचमी त्यांना साथ चावत नाही आहे का आपल्यावर तर आपल्याला कशाला चावेल, ह्या प्रश्नाला उत्तरं नव्हती माझ्याकडे. मग मी ते हळूहळू कमी केलं. म्हटलं आता आपल्याला ह्या पद्धतीने थोडं जायला पाहिजे. आता दुसरं गणपती, तेव्हा गणपती सुद्धा अहमदाबादला एवढे नव्हते, गणपतीचा उत्सव सुद्धा नव्हता, गणपतीची देवळं सुद्धा 1-2च असायची. ते मुलींना बहुतेक गणपतीमध्ये हे घरी नसायचे, कुठल्या सणवाराला घरी नसायचे. तर म्हटलं आता गणपतीचं मुलींना काहीतरी मोदक जरी केलं तरी काय आहे, काहीतरी तर कळायला पाहिजे ह्याचं सगळं. मग मी घरामधल्याच एक गणपतीची पूजा 5 दिवस जणू काही मूर्ती घरामध्ये आहे या पद्धतीने रोज आरती नैवेद्य हे सगळं करत गेले. आता शुक्रवारची ज्योतीची पूजा शुक्रवारी वेळ नाही तर ती रविवारी करायला लागलो. मग असं ऍडजस्ट खूप करावं लागलं. पण मुलींना माहिती पाहिजे. तर काही सण इथे वेगळ्या पद्धतीने साजरे करत होते. तर दिवाळीमध्ये पहिली दिवाळीच्या सुरुवातीला म्हटलं अरे आज नरक चतुर्दशी, मुली लहान होत्या, म्हटलं मुलींना तर नाही उठवायचं पण आपण तर नरक चतुर्दशी म्हणजे सूर्योदयाच्या रांगोळ बिंगोळ करून तयार व्हायला पाहिजे. आम्ही दोघंच सोसायटीमध्ये रांगोळ बिंगोळ करून 4 फटाके फोडले. म्हटलं अरे बापरे कोणी सुटलं रे. मग आसपासचे लोक म्हणाले काय होतं तुमच्याकडे, सकाळीच फटाके पडत होते. मग लक्षात आलं की हे सगळं आता आपण बदललं पाहिजे, हे आपण बदललं पाहिजे. आता इथे त्यांचा सण पाडवा मोठा सण असतो तर आपण त्या वेळेला पाडव्याला करू. संक्रांत आपण आपल्या पद्धतीने जे करत होतो ते इथे ठीक आहे पतंग उडवून करू त्यांच्या पद्धतीने. असं तो फरक होत गेला. पण मुलींच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये जे हा प्रश्न म्हणजे या सगळं एकटीने राहून मुलींना वाढवणं किंवा ह्याची तुलनेने हा पूर्णपणे ऑफिसमध्ये असताना तुझ्या काही छंद आवडी असे काही आहेत आणि ते तेव्हापासून काही जोपासले गेले का किंवा करता आले का? त्या काळामध्ये थोडस वाटायचं म्हणजे मुख्य मला ते वाचनाचं जरा एक फार हे झालं. पण नंतर हळूहळू 2-3 लायब्ररीचे कोणी माहिती सांगितली, मग लायब्ररीचे मेंबर झालो. मग ते रिक्षा करून जायचं पण ती आठवड्यातून 2 पुस्तकं घेऊन यायची, म्हणजे ते लांब होते लायब्ररी वगैरे. ते सगळं आम्ही केलं. ऑफिसच्या बाबतीत गंमत म्हणजे मी यांचा जो बॉस होता साऊथ इंडियन होते, तर त्यांनी सांगितलं की माझं घरी आता बायको रोज चिडचिड करायला लागली, रोज रात्री रात्री घरी जात होतं. तर म्हणत तो एक काम कर ना, बायकोलाच तिथे घेऊन म्हणजे शांतपणे तूही काम करशील आणि ती बसेल म्हणे. मग त्या ऑफिसचे काही गेट टुगेदर चालू व्हायचे, फॅमिली गेट टुगेदर, तिथे जायचो. मग तेव्हा सुद्धा असं सगळ्यांचीच मुलं लहान, मग मुलं लहान म्हणून कोणी बायका जायच्या नाही. म्हणजे जी आमची डायरेक्टर होते त्यांच्या बायकोच्या हे लक्षात आलं. ते म्हणे गेट टुगेदरचं कामच हे आपण त्याच्यासाठी करतो की तुमच्या ओळखी होतील, पण तुम्ही बायकांनाच आणत नाही तर हे कसं शक्य आहे. तर बायकांना कसं आणणार, कारण मुलं लहान आहेत, मुलांनी घेऊन यायचं म्हणे. किती लहान असू देत, खेळतील इथे लॉन मध्ये, वेळ बदलू आपण, लेट नाईट नाही करायची. मग ते थोडं सुरू झाल्यावर मग ते जास्त ओळखी वाढायला लागल्या. आणि त्याच्यानंतर मग थोडी मुली मोठ्या झाल्यावर मी माझे थोडे जे छंद म्हणतात तसे मग मी माझं सुरू केलं. एक तर मला खूप वर्षापासून होतं की एक रेग्युलर योगाचा पूर्ण टाइम कोर्स एक करायचा आहे मला. तो मी पूर्ण केला. मग तिथे शिकले. मग घरी योगा चालू केला. सिंथेसायझर शिकायची इच्छा होती, सिंथेसायझर शिकले. त्याच्यानंतर कॉम्प्युटर तर म्हटलं मस्त आहे आता ह्याच्यामध्ये, या फील्डमध्ये. आणि कॉम्प्युटर एक घरी यांनी हौसेनी मुलांसाठी सुद्धा त्या काळात आणलेला होता. मग कॉम्प्युटरचा कोर्स केला, रेग्युलर कॉम्प्युटर शिकलं. त्याच्याशिवाय आता म्हटलं कॉम्प्युटरशिवाय काही इलाज आहे नाही आपल्याला. त्याच्यानंतर मग असं झालं की थोडंसं मुली थोड्या मोठ्या झाल्या, त्यांचे उद्योग सुरू झाल्यावर आमचा एक लेडीजचा ग्रुप तयार झाला.
काही ऑफिसमधल्या होत्या, काही आसपासच्या मुली होत्या, बायका होत्या. आणि मग कसं सुरू झालं की चला आपण आपलं काय नाही सुरू करायचं काहीतरी. मग दर शुक्रवारी एकीच्या घरी भेटायचं. अगदी भिशी पार्टी टाईप नाही, पण मग काहीतरी ज्याला जे काय ज्याच्यात जो कोणी एक्सपर्ट आहे ते करायचं. कोणी वाचन करायचं, कोणी म्युझिक करायचं. मग हळूहळू छोट्या मोठ्या ट्रिप करायला लागलो. मग असा ग्रुप तयार झाला की इव्हन आम्ही फक्त लेडीज ग्रुपनी 4 धाम यात्रा पण केली. त्याच्यामध्ये घरनं कंडिशन एकच होती की टोटली तुम्हाला जे करायचं ते तुमचं तुम्ही करा, आमच्या डोक्याशी काही कटकट करू नका, काही पैसे घ्या आणि गप्पा बसा. मग ते जरा आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि अक्षरशः रेल्वे स्टेशनवर जाऊन सगळी माहिती काढून गढवाल मंडलच्या ह्याच्यात हे करून सगळी माहिती आम्ही करून आम्ही गेलो आणि आम्ही गेलो अशा आम्ही 3 ट्रिप केल्या. त्या ट्रिप झाल्यानंतर मग मुलींबरोबर आम्ही सुद्धा मग बरंच फिरलो. प्रवास खूप झाला. साऊथचे पूर्ण ट्रिप झाली, राजस्थानच्या झाल्या. आणि त्याच्यानंतर आमचं एक असं थोडं सेम लाईकिंगचं कपल आमचे मित्र भेटले आम्हाला. त्यांच्याबरोबर मग आम्ही खूपच ठिकाणी गेलो. मग जवळजवळ सगळं भारत दर्शन झालं. एक नॉर्थ ईस्ट फक्त भाग आमचा राहिला आणि 12 ज्योतिर्लिंग झाली. बहुतेक आम्ही दोघांनीच केली, फक्त केदारनाथला नव्हते बरोबर. पण सगळा म्हणजे प्रवास तसा म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत असा बराचसा. फक्त एक नॉर्थ ईस्ट आणि ओडिसा तेवढा एक भाग असा राहिला. बाकी सगळा मोस्टली झालेला आहे. एक फॉरेनची ट्रिप झाली. बँकॉकला जाऊन आलं. अंकोर वॅटचं ते फेमस मंदिर आहे ते बघितलं. ते आम्ही दोघांचं एक मित्र आणि त्यांची बायको अशी गेली होती. ती माझी पहिलीच फॉरेन ट्रिप होती, यांची झालेल्या होत्या ऑलरेडी. त्याच्यानंतर मध्ये 84च्या आसपास हे पुन्हा 3 वेळा US ला जाऊन आले. तेव्हा सुद्धा मुली लहान होत्या, त्यामुळे काही प्रत्येक वेळेला पुण्याला जाणं शक्य नव्हतं कारण शाळा चालू होत्या. त्यामुळे मग ते असं की मग आता हे रुटीन चालू झालं. त्यामुळे काही वेगळं वाटेल असं झालं त्याच्यामध्ये. म्हणजे मी खरं सांगते तर हे रिटायर झाल्यानंतरची जरी 10 वर्ष तेव्हा मला सध्या आम्ही एकत्र राहतो. 24 तास कधी असं एकमेकांबरोबर राहिलेलोच नाही. ऑफिस बरोबरचा संसार संपला आणि आता संसार सुरू झाला. एका दृष्टीने मुली त्यांच्या उद्योगाला लागल्या आणि संसार सुरू झाला. अगदी बरोबर आहे. पण मग आत्ताचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे आता निवृत्तीनंतरचा तुमच्या दोघांचा दिनक्रम कसा? यांचं म्हणजे एक तर लिखाण चालू होतं. त्यांची 2 पुस्तकं पब्लिश झाली मध्ये. आणि काही त्यांचे जे प्रोजेक्ट होते त्याच्यासाठी त्यांना जावं लागायचं काही कामाचे ऑफिसमध्ये वगैरे. तर ते अजून ऑफिसचा टच पूर्णपणे सुटलाय असं नाही झालेलं. आणि मुख्य कसं एक तर सगळं इंटरेस्ट सायन्सचे विषय असल्यामुळे सायन्सच्या ह्याच्यामध्ये जे काही मिळतं ते अजूनही वाचलं जातं. पण आता इतकी वर्ष बरोबर राहून जेव्हा हे रॉकेट लॉन्चिंग वगैरे असतं तेव्हा रात्रीवर पहाटे उठून मला सुद्धा ते असं वाटलं तेव्हा बघावं एकदा वरती गेलं म्हणजे झालं बरं झालं सुटलो अशी भावना असते मनामध्ये कुठेतरी. आपला स्वतःचा स्वभाव असतो, इन्व्हॉल्वमेंट असते. मी नाही म्हटलं तरी इन्व्हॉल्वमेंट असते. रोटरी क्लब जॉईन केला होता. त्याचं हे प्रेसिडेंट होते. सुरुवातीला मी काही सेमिनार किंवा असे अटेंड करायचे. मग जे आमचे चार्टर प्रेसिडेंट होते की म्हणे नाही मग तू पण ये कामं करू आपण. मग मी मेंबर झाले. मग रोटरीचेही काही कामं केली. मग तर एक वेळ असा चांगला गेला. मग मला थोडंसं असं वाटायला लागलं, काही वाटलं की जरा आपण आपल्यासाठी कामाला लिहावं. मग थोडं लिहायला सुरुवात केली. म्हणजे असं पब्लिश करणं किंवा असं काही हे नव्हतं, पण आपल्या समाधानासाठी. पण या मैत्रिणींमुळे असं मैत्रिणी सुद्धा अशा वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या आणि वेगळ्या वेगळ्या बौद्धिक ह्याच्या वेगळ्या असल्यामुळे कोणाबरोबर आध्यात्मिक ह्याच्यावर चर्चा, कोणाबरोबर राजकारणावर चर्चा, असं ते सगळं वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या होत्या. आणि मग ते त्यामुळे तो ग्रुप असं छान वाटायला झाला की एक बौद्धिक सुद्धा खाद्य होतं ते. त्यामुळे ते चांगलं झाला ग्रुप. आता म्हणजे पुण्याच्या चक्रा या तुलनेने
तुलनेने वाढल्या एवढंच म्हणायचं. हा. म्हणजे वारंवार अशा नाही. नाही, हा. तुलनेने वाढल्या बरोबर. एवढ्याच आपण ते म्हणायचं. 2 वर्ष तर काहीच नाही. हो, काही 2 वर्ष तर काही आता हे नाही. 2 वर्षाच्या आधीपर्यंत आम्ही इतकं छान रुटीन चालायचं ना, रोज सकाळी पहाटे 4 ते 5 किलोमीटर वॉक व्हायचा आमचा. हं. आल्यावर आमचं रेग्युलर सगळं झाल्यावर योगासनं यांची, मग माझी, मग आरामात सगळं, म्हणजे असं हे लॉकडाऊनमुळे सगळं जरा पुन्हा बिघडलंय, बिघडलंय सगळं. आणखीन काही तुम्हाला वेगळं सांगायचंय का? मला वेगळं सांगायचं, मला खरं तुमचं दोघांचं आणि इव्हन दिनेशचं सुद्धा फार कौतुक वाटतं. तुम्ही हे सगळं करताय. आणि मी म्हणजे तुम्ही म्हणाला मगाशी तसं, आमच्या लग्नानंतर मी सुभेदारांकडचं एकही लग्न अटेंड केलं नाही. म्हणजे झाली असतील आमच्या नंतर, मला माहिती नाही, करू शकला नाही. करू शकले नाहीत. म्हणजे शक्यच नव्हतं इथून जाणं. त्यामुळे मला खरोखर सुभेदार कुटुंबियांविषयी फार कमी लोक माहिती आहेत. आणि नवीन पिढी तर मला खरोखर माहिती नाहीये. त्यामुळे ह्या निमित्ताने लोकांना आपण कळतोय, आम्हाला लोक कळतायत. त्यामुळे मला तुमचं हे कौतुक वाटतंय खरं. तुझ्या आईला ओळखतो. मला म्हणजे तुमचं फॅमिली, आणि दुसरं मला दादा म्हणायचं हो, ना. हो. तर माझे वडील आणि दादा हो. हे मला वाटतं पुण्यात, माझे वडील पुण्यात शिकत असताना ते एकत्र राहत होते, बरं. असं मला नंतर केळकरवाडा का काहीतरी. ओके, फुलंब्रीकर वाडा टीचर. हो, तर ते तेव्हा ते एका रूम मध्ये का होते, त्यामुळे त्यांना ती त्यांची मैत्री होती बरोबर. असं मला नंतर कळलं. म्हणजे आणि मग हे नंदा काका, प्रकाश काका, जयंत काका ते अहमदाबादला आलेले होते. त्यामुळे ती एक फॅमिली. बाकी मला खरोखर म्हणजे वाईट वाटतं सांगायला, पण मला नाही, वाईट वाटायचा काही प्रश्न नाहीये. कारण आमचं जे मी दायगुडेकर म्हणजे सुभेदारांचा तसा मी नातूचतो, परंतु सुभेदारांकडच्या कार्यामध्ये दिलीप नाही असं आम्ही पहिल्यांदा 1-2दा असं वाटलं की अरे हा कसं काय आला नाही. पण जेव्हा त्याच्या कामाचं स्वरूप सगळ्यांना कळलं तेव्हा मग हा येणार नाही ही मनाशी खोल, म्हणजे हा आला तर अरे तुम्ही मला वाटत, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा तो फरक पडायला लागला. पण आता या कार्यानिमित्ताने किंवा असं एखादं कार्य असेल तर आता तुम्हाला यायला काही अडचणच नाही. आता काही कारण नसेल तर या. हा प्रश्न नेहमी विचारते की आता रिटायर झाल्यावर तुझं आपलं काय, आता पुण्याला काय. फक्त हे लांब असणं जाणवायचं कधी तर माझ्या आई वडिलांचे आजारपण, तेव्हा असं वाटायचं. पण तेव्हा म्हणजे शेवटी असं वाटायचं की काही करून काही वेळेला जावंच लागेल. तेव्हा मग अगदी बसचा 10-12 तासाचा प्रवास तो करून सुद्धा मग जावं लागलं. तेव्हा तर असं वाटायचं तेव्हा. आणि मुद्दामून आम्ही सुट्टीला कंपल्सरी पुण्याला जायचो, कारण म्हटलं मुलींना कळायला पाहिजे की आपले नातेवाईक कोण, सगळीकडे जाणं शक्य नसायचं. पण तेवढ्यासाठी आम्ही पुण्याला मुद्दामून दर सुट्टीला जायचो. मग त्याच्यामध्ये एक गमतीदार प्रसंग सिंहगडावर गेलो आम्ही. श्रुती आणि स्वातीला घेऊन, त्या लहान होत्या. ते वरती चढत गेलो. तिथे गेल्यावर ते भाकरी आणि ते पिठलं वगैरे देतात. खाली आल्यावर श्रुती म्हणली की हे भाकरी आणि पिठलं वरती आहे, म्हणजे ते शिवाजीला खालती अरेंज नसतं करत, त्याच्याकडे वरती कशाला चढ. आणि मुलींना सुद्धा आम्ही घरात कंपल्सरी मराठीच बोलत होतो. त्यामुळे मुलींना मराठी फ्लुएंटली नाही, पण म्हणजे त्या सुद्धा मराठी बोलू शकतात, समजू शकतात. आणि त्यांचं कसं बाकीचं मग शिक्षण फ्रेंड सर्कल इथलं, त्यामुळे ते नॅचरली गुजराती भाषा किंवा कल्चरचा थोडा इन्फ्लुएन्स नाही म्हटला तरी राहतोय. म्हणजे त्याला काही म्हणजे त्यात वाईट आहे काही नाही. आता आम्ही सुद्धा असं जेवढा आपण बाहेर जातो विस्तारतो तेवढं ते आपल्या दृष्टिकोन जरा बदलत जातो. त्यामुळे काय ऍक्सेप्ट केलं ते सगळं आम्ही. आज आपल्या या संवादच्या भागामध्ये आशा सुभेदार, दिलीप सुभेदार यांनी आपल्याला एक वेगळा, आपण त्यांच्याशी संवाद साधला. एक कॉस्मोपॉलिटन आणि वेगळ्या विचारधारेतनं ज्यांचं मधलं सगळं आयुष्य, म्हणजे सुभेदारांकडचं सगळं
दिनक्रम आणि आयुष्य गेलं असा एक वेगळा भाग आपल्याला ऐकायला मिळाला. आपण सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानायचा तर काही प्रश्न नाही, पण आपण त्यांचे संवाद साधलेला आहे आणि याच्या पुढच्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येतील असं आपण त्यांच्याकडनं म्हणूयात की ते येतील आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला याच्या पुढे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा संवाद आपण आता आज या इथं थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद.